पण ती गुणी श्रेणीच राहील हा नियम नाही. किती कर्मपरमाणू जातात, किती येतात यावरती अवलंबून राहत नाही, परंतु अपूर्व कर्मापासून ती नियमाने असंख्यात गुणीच निर्जरा होईल हा नियम. म्हणून गुणश्रेणी अनतिक्रमा अस्ति उपशम सम्यक्त्वं भृंमोहोपशमाद यथा. हा दर्शन मोन्याचा उपशम असताना उपशम सम्यक्त्वम अस्ति, हे उपशम सम्यक्त्व जीवाच्या पर्यायी सहज. पुंसो अवस्थांतराकारम न आकारम चिद्विकल्प. पुंसो म्हणजे आत्मा, ही आत्म्याचा एक अवस्थांतरकार आहे. म्हणजेच एक श्रद्धागुणाची दुसरी अवस्था आलेली आहे. श्रद्धागुणाची अनादिकालापासून जी अवस्था होती ती मिथ्यादर्शन रूपाची होती, आता ती सम्यक दर्शन रूपाची झालेली असणार आहे. आणि म्हणून शब्द ठेवला आचार्यांनी अवस्थांतराकारम पुंसः. त्याच्यामध्ये मिथ्यात्वाचा अभाव होऊन सम्यक्त्वाचा उत्पाद रूपानं अवस्थांतर झालेलं असणार आहे. चिद्विकल्पके न आकार. परंतु ज्ञानाकार जसा ज्ञानाला आला तसा आकार याला नाही. महत्वाचं लक्षात घ्यायला सांगितलं त्यांनी. काय लक्षात आलं? अवस्थांतराकार म्हटलं तर तुम्ही समजा की त्यालाही जसा ज्ञानाला आकार येतो तसा श्रद्धागुणालाही आकार आला, आणि त्याचं खंडन करण्यासाठी शब्द ठेवला न आकारम चिद्विकल्पके. ज्ञानाकाराला जसा आकार येतो तशा प्रकारचा हा आकार नाही. मग आकार का म्हटलं इथं? अवस्थांतराकारम तर म्हणतात एक अवस्था बदलून दुसरी अवस्था आली यासाठी आकार म्हटलं. ज्ञानाकार हा कसा आहे? पृथक करून प्रतिभासित करणार आहे. तसे हे सगळे गुण पृथक करून प्रतिभासित करूच शकत नाही. म्हणून काल आपण पाहिलं होतं सगळे गुण ज्ञेय आहेत आणि ज्ञान गुण ज्ञान आहे. आणि म्हणून हा देखील विकल्पात्मक, याची पर्यायही सविकल्प होत नाही. श्रद्धा गुणाची गुणतच सविकल्प कोणतेच नाही ज्ञान सोडून. ज्ञान गुण ही सविकल्प नाही. वस्तुतः सविकल्पता कुठं आहे? सविकल्पता कुठं आहे? ज्ञानाच्या पर्यायी सविकल्पता असणार आहे. कोणत्याही गुणात सविकल्पता नाही. बाकीच्या गुणांमध्ये गुणातही सविकल्पता नाही आणि पर्यायीतही सविकल्पता नाही. ज्ञानाच्या पर्यायी सविकल्पता असणार आहे. सामान्यत्वा विशेषाद्वा सम्यक्त्वं निर्विकल्पकं सत्तारूपं च परिणामी प्रदेशेषु परं चितः. सामान्याद्वा विशेषाद्वा. सामान्य रूपानं पहाल किंवा विशेष. सामान्य रूपानं म्हणजे गुणरूपानं पहाल, विशेष रूपानं पहाल म्हणजे पर्याय रूपानं पहाल. दोन्हीही रूपानं सम्यक्त्वं निर्विकल्पकं. सम्यक्त्व गुण हा निर्विकल्पच आहे, तो पृथक करून जाणू शकत नाही. श्रद्धा गुण म्हणा, सम्यक्त्व गुण म्हणा. सम्यक दर्शन पर्याय आहे. सम्यक्त्व हा गुण आहे, त्याची मिथ्या दर्शने अवस्था होईल सम्यक दर्शने अवस्था. सत्तारूपम परिणामी प्रदेशेषु परम चितः. मग जर निर्विकल्पत आहे तर त्याचं अस्तित्व आहे का नाही हाही प्रश्न उभा राहील. तर म्हणतात निर्विकल्प असूनही अस्तित्व आहे. म्हणून सत्तारूपम, ते सत्तारूप आहे. परिणामी परिणमनशीलही आहे. चिता हा प्रदेशेषु. आता तो परिणमन कुठं करणार आहे म्हणतात?
कोणत्या प्रदेशात करणार आहे. श्रद्धा गुणाचं जे परिणमन घडणार आहे ते कुठं घडणार आहे, तर आत्म्याच्याच प्रदेशात श्रद्धा गुणाचंही परिणमन होणार आहे. म्हणून चित्त हा प्रदेशेषु, जीवाच्या प्रदेशामध्येच तो परिणमन करणारा असणार आहे. म्हणजे त्याची जी पर्याय होईल ती पर्याय ही जीवाच्याच ठिकाणी असेल हा नियम. निर्विकल्प म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? निर्विकल्प म्हणजे पृथक करून न जाणं. तसा निर्विकल्पाचे अनेक अर्थ. निर्विकल्प म्हणजे शुद्धात्म्याची उपयोगात्मक अनुभूती जेव्हा आहे त्याला निर्विकल्प म्हटले जाते. जेव्हा वस्तुतः सगळ्या प्रकारचा बुद्धिपूर्वक राग संपतो तेव्हा निर्विकल्प होतं. ते 7व्यात, हे 4थ्यात पासून सुरू झालं की 7व्यात निर्विकल्प अवस्था. संपूर्ण रागाचा अभाव झाला म्हणून 12व्यात निर्विकल्पता, रागाचा अभाव. पूर्ण रागाचा झाला. आणि क्रमवती ज्ञानाचा अभाव झाला म्हणून निर्विकल्पता अनंताच्या ठिकाणी. केवळ ज्ञान सविकल्प आहे. त्या 3 सविकल्पता निर्विकल्पता थोडीच पाहिली आपण. इथं कोणती पाहिली? रागाच्या दृष्टीनं आपण सविकल्पता निर्विकल्पता पाहिली. तर अनुभूतीच्या वेळी, उपयोगात्मक अनुभूतीच्या वेळी राग कसा आहे, अबुद्धिपूर्वक आहे आणि म्हणून निर्विकल्प म्हटल्या गेला. 7व्यात कोण्या दृष्टीनं निर्विकल्प म्हटला? 7व्या गुणस्थानातही त्याला निर्विकल्प म्हटलं. कोण्या दृष्टीनं? राग नसल्यामुळे. तिथं बुद्धिपूर्वक राग नाही म्हणून. 4थ्यात जे म्हटलं निर्विकल्प ते कशाच्या दृष्टीनं म्हटलं? ते श्रद्धेच्या दृष्टीनं म्हटलं. बुद्धिपूर्वक राग असूनही श्रद्धेच्या दृष्टीनं त्याला निर्विकल्प अशा प्रकारचं म्हटलं जाते जेव्हा उपयोगात्मक अनुभूती आहे त्या काळी. बाकीच्या काली तिथेही सविकल्पता आहे. आपण त्याच्यानंतर पाहिलं 12व्यात असणारी निर्विकल्पता. तर 12व्यात निर्विकल्पता आली ती कोणत्या दृष्टीनं आली? पूर्ण रागाच्या अभावात. 7व्यात बुद्धिपूर्वक रागाचा अभाव होता. 12व्यात सगळ्या बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक दोन्ही रागाचा अभाव, म्हणून निर्विकल्पता आली. आणि 12व्याच्या नंतर 13व्यात जी निर्विकल्पता आली ती क्रमवती ज्ञान संपलं म्हणतात. खरं निर्विकल्प दशा तीच आहे. खरी निर्विकल्प दशा 12व्यातही आहे, परंतु क्रमवती ज्ञानाच्या दृष्टीनं आपण नाही. प्रत्येकाच्या दृष्टीनं पहा तर त्या दृष्टीनं तिथं ती निर्विकल्पता आहे, पण दुसऱ्या दृष्टीनं सविकल्पता ही आहे. हा त्याचा बुद्धिपूर्वक राग नाही, पण अबुद्धिपूर्वक रागाने विकल्प आहे. अबुद्धिपूर्वक राग आहे या दृष्टीनं आहे, म्हणून ते उपयोगात घेत नाही म्हणून नाही असं आहे. म्हणजे म्हणून त्या पर्यायींना जे त्यांनी म्हटलं की हे 4 ते 6 गुणस्थानापर्यंत कर्मधारा ज्ञानधारा दोन्ही सुरू आहे. तशी आत्माच्या दृष्टीनं 10व्यापर्यंत कर्मधारा आहे, त्या दृष्टीनं ती सविकल्पता आहेच. अनुभूती या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्ही उपयोगात्मक अनुभूती शब्द वापरता. म्हणजे अशा अनुभूती पण 2 प्रकारची आहे का? एक उपयोगात्मक आणि एक अनुपयोगात्मक. असं म्हणजे अनुभूती म्हणजे काय? ज्ञान नाही, उपयोगामध्ये ज्ञानही लागलं तिकडे. आणि परिणतीमध्ये जेव्हा आहे तेव्हा श्रद्धा चारित्र तर आहे, पण ज्ञानाचा वापर दुसरी. तत्रोल्लेखस्तमो नाशेतमो दिशा प्रसक्तिमासेतु सर्वतो विमलाशया.
प्रश्न होता, त्याच प्रश्नाचं उत्तर आचार्यांनी या गाठी दिलं आहे. तत्र उल्लेख हा. आता तो सम्यक दर्शन होते, आत्मानुभूती होते, म्हणजे नेमकं काय होते त्याच्यासाठी सांगितलं. उदाहरण ठेवलं त्यांनी. तमोनाशे रश्मीभिही अरेरिव. ज्यावेळी सूर्यकिरण उत्पन्न होतात त्यावेळी अंधकार काय होतो? अरेरिव रश्मीभिही, म्हणजे सूर्यकिरणांच्या द्वारे तमोनाशे, अंधकार सहज नष्ट झाला. प्रकाश आला म्हणजे अंधकार नष्ट निश्चित झाला. दिशा हा प्रसक्तिम आसेन, आणि म्हणून सगळ्या दिशांकडे पाहिलं तर निर्मलच दिसल की नाही. सूर्य उगवला, सूर्य उगवायच्या आधी आपल्याला कसं दिसणार आहे? अंधुक दिसणारही नाही. थोडा प्रकाश सुरू झाला तर अंधुक दिसत. पण सूर्य जेव्हा उगवला तेव्हा काय म्हणतात? पूर्ण प्रकाश आपल्या दृष्टीत येणार आहे. त्याप्रमाणे सर्वतो विमलाशया, सगळेच्या सगळे गुण निर्मल झाले. शब्द मोलाचा ठेवला, विमलाशया. हा सगळे गुण जे आहेत त्यांचा आशय निर्मल झाला. त्या गुणांच्या पुऱ्या पर्यायी शुद्ध झाल्या असेल असं नाही, पण त्या गुणाबाबतचा जो मिथ्या काही भ्रम होता आपल्या जीवनातला तो संपलेला राहणार आहे. म्हणजे ज्याला आम्ही दृष्टीमुक्त म्हणतो असा तो दृष्टीमुक्त बनणार आहे. द्रुमोहोपशमे सम्यक् दृष्टेरुल्लेखैव सः शुद्धत्वं सर्वदेशेषु त्रिधा बन्धापहार्य. द्रुमोहोपशमे सम्यक् दृष्टेः एव सः एव उल्लेखः. म्हणतात तेव्हा दर्शन मोहनीयाचा. आता हा मागचा तर काय होता, समजा पुरा राग संपला किंवा केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली तर पूर्णतः सगळा प्रकाश, सगळ्या वस्तू आम्हाला शुद्ध दिसणार. आता सम्यक दृष्टीच्या जीवनातही काय झालं ते सांगतात. म्हणजे केवळ ज्ञानीच्या जीवनात काय झालं तर सगळ्या वस्तू निर्मल रूपानं प्रतिभासित झाल्या. आता सम्यक दृष्टीचाही उल्लेख काय म्हणतात? द्रुमोहोपशमे, दर्शन मोहनीयाचा उपशम झाला असताना सर्व देशेषु शुद्धत्वम, संपूर्ण प्रदेशामध्ये शुद्धत्व आलेलं असणार आहे. उपशमी सम्यक्त्व ही पूर्ण निर्मल आहे. क्षायिक सम्यक्त्व जसं पूर्ण निर्मल आहे त्याचप्रमाणे औपशमिक सम्यक्त्व ही पूर्ण निर्मल आहे. फरक काय पडला? दोन सम्यक्त्वामध्ये जर क्षायिक सम्यक्त्व ही पूर्ण निर्मल आहे आणि औपशमिक सम्यक्त्व ही पूर्ण निर्मल आहे तर फरक काय पडला? कालाचा फरक पडला. साधी अनंत एक साधी शांत. एक साधी शांत अंतर्मूर्ताच्या वर राहणार नाही एवढाच फरक पडला. पण जो शुद्ध आत्मा अनुभवात आला तो शुद्ध आत्मा दोघांच्याही समान आला. दुसरा भाग लक्षात घ्यायचा आहे. जी पर्याय आहे त्यावेळेसची ती पर्याय ही श्रद्धेची पूर्ण निर्मल आहे. आणि म्हणून त्या केवल ज्ञानासारखा हा सम्यक्त्वाच्या काली दर्शन मोहनीयाचा उपशम होतो तेव्हा संपूर्ण प्रदेशात निर्मल होतो असं म्हटल्या गेलं. म्हणजे सरळ अर्थ काय झाला? पूर्णतः शुद्ध आत्म्याचं शुद्ध रूपानं अनुभवन त्या अंतर्मुक्त कालात राहणार आहे. अनुभवन करणारी पर्यायही शुद्ध, अनुभवात येणारा आत्माही शुद्ध असणार आहे. त्रिधा बंधापहारी यात. आणि तो जे सम्यक्त्व कसं असणार आहे? तिन्ही प्रकारच्या बंधाला दूर करणारा असा असणार आहे. तिन्ही प्रकारचा बंध म्हणजे उभयबंध, द्रव्यबंध आणि भावबंध. भावबंध काय झाला?
जीवाचे रागद्वेष रूप परिणामामध्ये एकत्व करणं किंवा त्याला स्वभाव मानणं. तुम्ही सांगून काय टाकता? जीवाचे रागद्वेष रूप परिणाम म्हणजे भावबंध. हा आश्रव झाला. जीवाचे रागद्वेष रूप परिणाम होणं ही आश्रवाची परिभाषा नाही. त्या रागद्वेष रूप परिणामाला स्वभाव मानणं, अटकणं, याचं नाव आहे भावबंध. द्रव्यबंध काय होईल? कर्मरूप झाल्यानंतर थांबणे. कर्मांवर्गणा कर्मरूप होऊन आत्मप्रदेशाशी परस्पर अवगाह रूपानं बंध होणार. एवढा शब्द मोलाचा असतो त्याच्यात. केवळ कर्मांवर्गणा कर्मरूप होणं हा नाही, आत्मप्रदेशाशी त्यांचा निमित्त नैमित्तिक संबंध आलेला असणार. आणि तिसरा उभयबंध काय झाला? उभयबंध कशाला म्हणा? दोघांनीही आपापला स्वभाव सोडणं म्हणा. दोघांमध्ये असणारा निमित्त नैमित्तिक संबंध म्हणजे उभयबंध असणार आहे. तर हा तिन्ही प्रकारच्या बंधाचा अभाव करणारा आहे. आता अर्थ वेगळाही घ्याल, तिथंच थांबला का? तिन्ही प्रकारचा बंध, द्रव्यबंध सुरू आहे, भावबंधही सुरू आहे आणि उभयबंधही सुरू आहे. पण श्रद्धेतून बंध संपला की संपला. जसं तुम्ही दर्शनम म्हणताना आचार्यांना काय सांगितलं? हे भगवान, तुझं दर्शन केल्यानंतर आमचा संसार किती राहिला? चुलक प्रमाण. हा अंजोळीतल्या पाणी एवढा राहिला म्हणजे काय? याचा अर्थ काय काढायला? अत्यंत कमी राहिला. याचा अर्थ खूप आहे द्या. अर्धपुद्गल परावर्तन म्हणजे ही अनंत काल आहे. परंतु अनंत काल जे फिरत आलो त्या मानानं आता याला मर्यादा आली आणि म्हणून चुलक प्रमाण हा असं म्हटलं जातं. याचा सरळ अर्थ आहे की मर्यादा लागली, तुमचं तिकीट झालं आणि म्हणून चुलक प्रमाण हा जसं म्हटलं तसा सगळ्या प्रकारचा बंध श्रद्धेतून हटला म्हणून तिन्ही प्रकारचा बंध हटला असं म्हटल्या जाईल. वस्तुतः तिन्ही बंध सुरू राहणार आहे त्या जीवनाला. यथा वा मध्यवर्तुर पाकस्यास्तंगस्य वै उल्लेखो मूर्छितो यथा वा मध्य धतुर पाकस्य, दारूच्या किंवा धतूर हे जे सगळं तुमचं काय भांग वगैरे ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याचं परिपाक झाला असताना म्हणजे त्याचं प्राशन करून त्याचं जीवाच्या जीवनामध्ये जो काही असर झालेला असतो, अस्तंगतस्य वै, तो असर जेव्हा दूर होतो, दारूचा असर जेव्हा कमी झाला तेव्हा काय होईल म्हणतात? मूर्छिता जंतु अमूर्छिता उल्लाघः स्यात्. मूर्छित असणारा तो प्राणी काय झाला? अमूर्छित झाला. जेव्हा दारूची नशा होती तेव्हा तो कसा होता? मूर्छित होता. दारूची नशा संपली तेव्हा तो अमूर्छित झाला आणि संपल्यानंतर त्याला जो काही एक आनंद येणार आहे, उल्लास येणार आहे, तशा प्रकारचं सम्यक्त्वासाठी हे उदाहरण ठेवलं की सम्यक दर्शन होते म्हणजे आपल्या जीवनात होतं काय त्यावेळी नेमकं. जो प्रश्न भाऊचा होता की आत्मानुभूती होते म्हणजे काय होते, त्यांनी सांगितलं की हा जो काही दारूच्या नशामध्ये आम्हाला वस्तू स्वरूपाबाबतचा विपर्यास होता, तो विपर्यास नष्ट होऊन वस्तूचं स्वरूप आमच्या दृष्टीत येतं. आणि जेव्हा दृष्टीत आला तेव्हा काय होईल? जेव्हा शुद्ध आत्मा अनुभवात येतो तेव्हा दुःख होईल, निराशा होईल का उल्लास येईल?
तेव्हा जीवाच्या जीवनात नियमाने एक नवा उत्साह, नवा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्या दोनचा बंध होतच नाही. तीनच्या बंधाचा अभाव म्हणायला जागाच नाही ना. बंध तर एका मिथ्याचाच असतो. द्रुमोहस्योदयान्मूर्छा वैचित्र्यं वा तथा भ्रमः प्रशान्ते स्वस्य मूर्छाया नाशात् जीवो निरामयः. द्रुमोहस्य उदयात मूर्छा हा वैचित्र्यम. दर्शन होण्याचा उदय जेव्हा आहे तेव्हा नाना प्रकारचा भ्रम, विचित्र म्हणजे नाना प्रकारचा भ्रम आमच्या जीवनात निर्माण होत राहतो. जी वस्तू जशी नाही तशा प्रकारचीच भासते. आमचे रागारिक विकार सुखद नाहीत, आम्हाला सुखद वाटतात म्हणतात. अशा प्रकारचा नाना प्रकारचा भ्रम दर्शन होण्याच्या उदयात या जीवाच्या ठिकाणी येतो. आणि हीच मूर्छा आहे. दारूनं मूर्छा येणारी ती तर बाह्यतः मूर्छा झाली. जीवाच्या जीवनात जी मूर्छा आहे ती कशा नाही म्हणतात. दर्शन होण्याच्या उदयात येणारी ही मूर्छा आहे, हा जो भ्रम आहे तो. अस्य प्रशांत मूर्छाया हा प्रशांत आहे. आणि जेव्हा ह्या दर्शन होण्याच्या उदयात होणारा मिथ्या भाव जेव्हा शांत होतो, नष्ट होतो, तेव्हा जीवो निरामया. जीव हा कसा झाला? निरामय झाला, संपूर्ण रोगानं रहित असा झाला, संपूर्ण शुद्ध अशा रूपाचा झालेला असणार आहे. वाचा विशेष. यहाँ सम्यक्त्व किस ज्ञान का विषय है, इस बात का निर्देश करके सम्यक्त्व आत्मा का गुण है यह बताया गया है, और साथ ही उसकी उत्पत्ति की सामग्री पर भी प्रकाश डाला गया है. सम्यक्त्व अमूर्त आत्मा का गुण है, इसलिए इसका प्रत्यक्ष ज्ञान केवल ज्ञान के सिवा अन्य ज्ञानों द्वारा संभव नहीं है. फिर भी यहाँ उसे अवधि ज्ञान और मनपरे ज्ञान का भी विषय बताया गया है, सो इसका कारण भिन्न है. बात यह है कि परमावधि और सर्वावधि का विषय कर्म तो है ही, इसलिए इन ज्ञानों द्वारा कर्म के उपशम आदि को जानकर अवधि ज्ञानी यह जान लेता है कि इस आत्मा में सम्यक दर्शन उत्पन्न हो गया है. काय लक्षात आलं? वास्तविक अवधी केवळ ज्ञानाचा विषय आहे हे असतानाही अवधी मनपरे ज्ञानाचा आधी सम्यक दर्शन विषय होतो. तर अवधी मनपरे ज्ञानाचा विषय काय आहे? वस्तुतः रूपी पदार्थ आहे. आत्म्याचा सम्यक दर्शन गुण रूपी तर नाही. मग त्याचं त्यांना ज्ञान कसं होईल? अवधी मनपरे ज्ञानीला त्याचा खुलासा केला. काय केला? परमावधी आणि सर्वावधी हे कर्माचे विषय आहे. असं उत्कृष्ट आहे एवढं नाही. त्यांचा विषय काय झाला? कर्माच्या अवस्था त्यांचा विषय. मिथ्यात्व कर्माचा इथं उदय आहे, एक उपशम आहे, की क्षय आहे, की क्षयोक्षम आहे, हे त्यांच्या ज्ञानात येतं. त्यावरून मग ते संबंध लावतात की याला सम्यक दर्शन झालेलं असलं पाहिजे. या दृष्टीनं म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा तो विषय झालेला असतो. साक्षात सम्यक दर्शन त्यांच्या ज्ञानाचा विषय नाही. ज्ञापक निमित्त ज्ञापक केव्हा आहे? कर्माचा उपशम त्याच्यावरून केवळ ज्ञानी ज्ञापकच आहे. सगळे शेवटी ज्ञापकच निमित्त कोणतंही असलं तर ज्ञापकच राहील. ते कसं आहे? ते डायरेक्ट सम्यक्त्वाला जाणते केवळ ज्ञान. तसं अवधी मनपरे ज्ञान डायरेक्ट सम्यक्त त्यांचा विषय होत नाही. मतिश्रुत ज्ञानाचाही विषय डायरेक्ट होत नाही. एका विशिष्ट ज्ञानाचाच विषय तो होणार आहे.
की ज्याला पुढे ते सांगणार आहे की एक स्वानुभूतीमती श्रुत ज्ञानावरणाचा क्षयोक्षम जेव्हा असेल तेव्हा ते ज्ञान त्याला जाणते असं म्हटलं जाते. तोपर्यंत त्याला ज्ञानही नाही. इसी प्रकार कर्म के उपशम के निमित्त से होने वाली पर्याय मनपर्य ज्ञान का विषय होने से मनपर्य ज्ञान भी सम्यत्व को जान लेता है. पर म्हणून शेष सगळ्या ज्ञान प्रथमानुयोगात हा भाग येत असतो की मुनीच्या दर्शनाला गेल्यावर हा सम्यक दृष्टी आहे का, हा मिथ्या दृष्टी आहे, याला काय होणार आहे हे ते जाणतात. जसं त्यांनी सांगितलं की सैनिक राजाचा भय कुमार नावाचा मुलगा जेव्हा रस्त्याने जात होता, एक मुनी खूप ध्यानमग्न होते. तर त्यांनी प्रश्न विचारला समाशरणात गेल्यानंतर, आता ते मुनी काय आहे? त्यांनी सांगितलं ते नरकाचा बंध करतायत. त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाने विचारलं तर सांगितलं की ते देवगतीचा बंध करतायत. म्हणजे असं कसं एकदम नरकाचा आणि एकदम देवगतीचा बंध कसा? म्हणजे त्या परिणामाची अशी जात सारखी बदलत राहणार आहे ना. जेव्हा तो सम्यक दृष्टी झाला त्या क्षणी तो देवगतीचा बंध करेल आणि मिथ्या दृष्टी झाला तर नरक गतीचा बंध करेल. तर हा असा बंधाचा नियम हा राहणार आहे. तो क्षणाक्षणाला बदलत राहणार आहे. त्यावेळी तुमचा ज्या ज्या प्रकारचा परिणाम असेल त्या प्रकारचा तो बंध होत राहतो. म्हणून गतिबंध आणि आयुर्बंधामधला फरक लक्षात घ्यायचा आहे. काय फरक आहे? दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे. गती कोणत्या कर्माचा प्रकार आहे? नामकर्माचा. आयुकर्म आहे. म्हणून मुळात दोन कर्म वेगळे आहे. दुसरा नियम काय आहे? गतीचा बंध प्रत्येक समयाला होत राहतो आणि चारही गतीचा बंध मनुष्य तिरेंच्याला होऊ शकतो. देव नारकीसाठी फक्त 2 गतीचा होईल, पण मनुष्य आणि तिरेंच्यासाठी चारही गतीचा बंध होऊ शकतो. त्या भावात त्याला काय झालं? हां, एका समयात एकच करणं नाही. एका समयातला नाही प्रश्न चालला, त्या भावात. हां, तो एका समयात होतो. हो ना. पण तो बंध वस्तुतः त्याची गती कोणती राहणार आहे? उदयात मनुष्य गती आहे आता समजा आपली, आणि चारही गतीचा बंध तो करू शकतो आहे. असं नाही की मनुष्य गतीचाच बंध करेल, चारही गतीचा बंध करतो आहे. म्हणून गतीबाबत हा नियम झाला. आयुबाबत नियम काय आहे आपल्याजवळ? आयु कर्माचा बंध प्रत्येक समयाला होत नाही, आयुष्याच्या त्रिभागातच होईल. दुसरा नियम काय आहे? 8 वेळाच होईल, अधिकात अधिक, त्याच्यापेक्षा अधिक होणारच नाही. झाल्यानंतर यांचे बंध समयाला बदलतात. आयुकर्माचा बंध अंतर्मुहूर्तापर्यंत होत राहतो. नाही आता समजा देवगतीचा आहे, पुढच्या समयात नरगतीचा बंध होईल आपल्याला. तर गतीचा बंध समयाला बदलू शकतो, पण आयुचा बंध एक अंतर्मुहूर्तापर्यंत तो सारखा होत राहील. एक अंतर्मुहूर्तानंतर तो थांबेलच. हा नियम त्याच्यावर बदलणार नाही. तो बदलत तर नाहीच. तर आयु कर्मामध्ये संक्रमण नाही, गतीमध्ये संक्रमण आहे, आयु कर्मामध्ये संक्रमण नाही. का नाही? आयु कर्मामध्ये संक्रमण का होते? आयु कर्मा चार आयुच्या कर्मांवर्गना वेगळ्या त्यांचं उपादान कारण वेगळं आहे आणि म्हणून त्यांच्यात संक्रमण होत नाही. पुऱ्या नाम कर्माच्या 93 प्रकृतीची कर्मांवर्गना एक आहे, पण याच्या प्रत्येकाची कर्मांवर्गना भिन्न भिन्न आहे आणि म्हणून त्याच्यात संक्रमणही होत नाही. झालेला जो आयुर्बंध आहे तोच आयुर्बंध 8 वेळा अधिकात अधिक होऊ शकेल. हा नियम आयुर्बंधाबाबत
एक वेळ झाल्यानंतर पुन्हा होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही त्या पर्यायी. नाही ना. आता समजा 8 भाग असतात आयुकर्माच्या बंधाचे, तर पहिल्या भागातच जर आयुबंध होऊन गेला तर 8ही भागात होईल. 8ही भागात तोच होईल. तोच होईल, पण होईल 8ही वेळा, म्हणजे त्या जीवाला 8 वेळा होईल. समजा आयुकर्माच्या पहिल्या भागात बंध झालाच नाही, दुसऱ्या भागात झाला तर 7 वेळा होईल, 6व्यात झाला तर 6, असं. एक वेळ बंद झाला आणि त्या कर्माचं तोच होतो ना. अधिकात अधिक 6 वेळा 8 वेळा होऊ शकतो. आपल्याला हा किती वेळा होतो आहे गतीचा बंध? अनंत वेळा होतो आहे. आणि हा मात्र फार 8च वेळा होणार आहे ना. आणि त्याच वेळी अजून एक नियम लक्षात घ्यायचा आहे आयुकर्माबाबत. आयुकर्माची आबाधा या भवात संपते, बाकी कर्माची आबाधा याच भवात संपली पाहिजे हा नियम नसतो. नाही आलं लक्षात? नाही आलं. कुठल्याही भावामध्ये आबाधा जाऊ शकते. आबाधा आता बांधले, आबाधा अधिक आहे, तर पुढच्या भवातही आबाधा पुरेल आपल्याला, त्याची निषेध रचना होणार नाही. कारण आयुकर्माचा आबाधा याच भवात संपला पाहिजे हा नियम आहे. कारण मरण म्हणजेच आयुचा उदय सुरू. मनुष्यायुचं मरण म्हणजे देवायुचा उत्पाद आहे. आता जर तो मरण आणि उत्पाद एका समयात आहे तर आबाधा कुठं राहिला? त्याचा उदय सुरू झाला ना आयुचा. म्हणून त्या आयुचा जो आबाधा काल आहे तो या मनुष्यभवाचा आहे. आपण आता समजा एक 25 वर्ष आपल्या आयुष्य राहिलं आणि आयुकर्म बांधलं. आता हे जे राहिलेले मनुष्याचे 25 वर्ष आहे तो देवाईचा आबाधा काळ झाला. झाला म्हणजे हे 25 वर्ष ठीक झाले. हो, कोणी गळा दाबून मारू शकत नाही. काहीच नाही, अपवृत्ती नाही. आयुर्बंध झाल्यावर अकाल मरण नाहीच. वस्तुतः अकाल मरण नाही. ते तर बरोबर, वस्तुता नाही. अकाल मरण कोणत्याही कारणानं होतच नाही. अपघाती मरण झालं, लगेच मेला, ॲक्सिडेंटनं मेला, मग त्यानं ठोकर मारली, हे सगळे आपले विकल्प आहेत. परंतु वस्तुतः तो जो आहे त्याचा आबाधा काल मग कमी अधिक होत नाही, त्याच्यात तो मरत नाही. आयुर्बंध केला असेल तर त्याचा आबाधा फिक्स झाला की या भवात त्यानं किती काळ राहावं. पण एखाद्याचा आबाधा काळ 100 वर्षाचा असेल, मग याचं केव्हा सुरू होईल? त्याचा आयु तेवढं लागेल ना. जेवढी आई बांधली त्याने आबाधा 100 वर्षाची आली, म्हणजे इकडची आई एवढी शिल्लक पाहिजे ना तुमची. त्या आईचा काय उपयोग आहे? इकडची आई 100 वर्षाची शिल्लक पाहिजे तुमची. म्हणजे या आईवर पुढची आईचं हे आहे, म्हणजे स्थिती किती आहे हे या आबाधेवर आहे, या आयुवर नाही. या त्या आयुच्या आबाधेवर या आयुचा काळ नक्की झाला. याची जी बुद्धिमान अवस्था आहे, बुद्धिमान काळ हा पुढे कोणता आई बांधणार आहे त्याच्या मर्यादेवर याचं राहील राहिलेला. तसा नुसता भोगणे काळ तर आधी सुरूच आहे. राहिलेला जो काळ आहे तो तेवढा. और शेष ज्ञान सम्यत्व को नहीं जान सकते क्योंकि ये स्थूल मूर्त पर्यायों को ही जानते हैं. इस प्रकार सम्यत्व किस ज्ञान का विषय है यह तो स्पष्ट हो जाता है. अब सम्यत्व की उत्पत्ति की सामग्री के संबंध में विचार करना है. बात यह है कि सम्यत्व की उत्पत्ति अधिक से अधिक अर्धपुत्कल परिवर्तन काल के शेष रहने पर ही होती है. उसमें भी इस काल के भीतर जब सम्यत्व की उत्पत्ति की योग्यता होती है तभी यह सम्यत्व उत्पन्न होता है. सम्यत्व की उत्पत्ति के विषय में मोलाचं होतं काय लक्षात आलं? जब योग्य काल में पहिले तर सांगितलं की अर्थपुद्गल परिवर्तन कालच शिल्लक राहायला पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक असेल तर सम्यक दर्शन होणारच नाही. मग अर्थपुद्गल परावर्तन कालातही आता सांगता आहेत
उस काल के भीतर म्हणजे कोणत्या काळाच्या आत अर्धपुद्गल परावर्तनाच्या कालाच्या आत सम्यक् की उत्पत्ति की योग्यता होती है तभी सम्यक उत्पन्न होता है. त्या अर्धपुद्गल परावर्तनातही ज्यावेळी सम्यक्ताच्या उत्पत्तीचा काल आहे त्याच वेळी सम्यक दर्शन उत्पन्न होणार आहे. तेही तुम्ही आधीमागे आणू शकत नाही. सम्यक तो झाल्यानंतरच त्याचा काल अर्धपुद्गल परावर्तन राहील. तसं अर्धपुद्गल परावर्तन काल होणं सम्यक तो होणं सगळ्यांचा काल एक झाला. परंतु हा जो काल आहे त्यातही अर्धपुद्गल परावर्तनात सम्यक तो झालंच पाहिजे हा नियम आहे काय? अर्धपुद्गल परावर्तन काल कोणाचा राहील? सम्यक्त्वाचा राहिला परंतु अर्धपुद्गल परावर्तन या समयात राहिला तर या समयात सम्यक दर्शन होईल हा नियम नाही ना. आता इथून पुढे केव्हाही होऊ शकतो. हां मुळातच अर्धपुद्गल परावर्तन काल जो आहे तो सम्यक दृष्टीचाच असेल. तो सम्यक दृष्टीचा जास्तीत आहे जास्त आहे. म्हणजे अधिकात अधिक त्याचा काळ एवढा राहायला पाहिजे अजून सम्यक दर्शन झालं नाही असाच जीवाला होईल हा नियम दिला. नियम काय दिला अर्धपुद्गल परावर्तन कालाचा की ज्याचा संसारात फिरण्याचा काल अधिक शिल्लक आहे त्याला सम्यक दर्शन होणार नाही हा नियम दिला. सम्यक दर्शन झाला आहे हा नियम नाही दिला. तिथं काय दिला? काय नियम दिला? संसारातला काळ जास्तीत ज्याचा जास्त अर्धपुद्गल परावर्तन काल राहिला आहे त्याच्याजवळ सम्यक दर्शन होण्याची योग्यता येईल बाकी जीवांजवळ येणार नाही हा नियम दिला. आता त्यातल्या त्यात अर्धपुद्गल परावर्तनातही अर्धपुद्गल परावर्तन काल राहिला आणि त्याच समयी आपल्याला सम्यक दर्शन होईल असं नाही. आमच्या सम्यक तो पर्यायीचा काल यावा लागेल ना. ठीक आहे. हे असं मुळात प्रश्न असा आहे की अर्धपुद्गल परावर्तन काल जो आहे तो सम्यक दृष्टीचाच असेल हा नियम नाही का? मिथ्या दृष्टीचा कसा राहील? अर्धपुद्गल परावर्तन काल राहणं हा काय झाला आपण परकाल पाहिला. हां अर्धपुद्गल परावर्तन काल राहणं संसारातला फिरण्याचा काळ पाहिला त्या पर्यायीचा काल नाही पाहिला. थोडं लक्षात घ्या. सम्यक तो पर्यायीचा काळ जेव्हा त्याचा काल आहे तेव्हाच नाही हा दुसऱ्या वाक्यानं नक्की केला. हा तो प्रश्न नाही. त्यांचा प्रश्न असा आहे की अर्धपुद्गल परावर्तन काल जो आहे तो सम्यक दृष्टी जीवाचा असेल की नाही? तो सम्यक दृष्टीसाठी तो शब्द वापरला तसं तो नाही, कारण मिथ्या सम्यक दृष्टीलाही ही असू अर्धपुद्गल शकतो. परावर्तन काळ असू शकतो. कारण मग सम्यक त्याला तो पुढे सम्यक होणार आहे. दर्शन होईल. अर्धपुद्गल परावर्तन काल आहे म्हणून सम्यक दर्शन झालंच पाहिजे हा नियम नाही. पण सम्यक दर्शन होताना याच्यापेक्षा जास्त काळ राहिला नाही पाहिजे हा नियम आहे. तुम्ही उलटा लावला. उलट हां. नाही. मिथ्यात्व असताना हा राहील का अर्धपुद्गल परावर्तन काल राहील? हो. हो. तो कारण कसा सम्यक तो होणार आहे पुढे पुढे सम्यक पुढे सम्यक तो होणार आहे म्हणजे हा आज तर मिथ्या दृष्टी आहे ना. अरे अंत कोटाकोटी आला. अर्धपुद्गल परावर्तन काय त्या प्रायोग्य लब्धीमध्ये सगळ्या कर्माची स्थिती अंत कोटाकोटी बांधली जाणं आला जी आहे सत्य तीही अंत कोटाकोटी केली. प्रायोग्य लब्धीत अभव्य जीव. अभव्य जीवन. हो. म्हणजे त्याचा काल तुम्ही मापन केव्हा करणार? मिथ्यात्व असतापासून करणार का? हां आम्ही अर्धपुद्गल परावर्तन हा नियम सम्यक्त्वासाठी नाही दिला सम्यक होण्याच्या योग्यतेसाठी दिला. हे लक्षात घ्या. सम्यक होण्याची योग्यता कुणाच्या ठिकाणी येईल? ज्याचा काल अर्धपुद्गल परावर्तन अधिक राहिला असेल त्याच्याजवळ ती योग्यता येणारच नाही हा नियम दिला. आता ती योग्यता आली असेल तरी ज्यावेळी सम्यक्त्वाचा काल आहे त्याच वेळी होईल की आम्ही म्हटलं तर आधी मागे करू यासाठी स्वकाल सांगताय पुढचा. त्या अर्धपुद्गल परावर्तनातही त्या सम्यक्त्व पर्यायीचा काल कुणाचा काय आहे? पुरा अर्धपुद्गल परावर्तन राहील. कुणाचा अंतर्मुहूर्तही राहील कुणाचा त्याच्यापेक्षा अधिक राहील. तो प्रत्येकाचा वेगवेगळा. अभव्यासाठी हा अर्धपुद्गल परावर्तन शब्द येणारच नाही. नाही. काही कारणच नाही. तो त्याचा अनादि अनंतच आहे. त्याचा काल नाही अनंतच आहे. त्याचा अर्धपुद्गल परावर्तन येतच नाही. त्याला पाशी परावर्तन आहे
त्याला पाचही प्रकारचं परावर्तन आहे अभव्याला. हे एक परावर्तन संपलं म्हणजे मग परत दुसरं परावर्तन सुरू होईल. असं नसते का ही पाचही परावर्तन एका वेळी सुरू आहे आपल्याला. ते संपले म्हणजे मग दुसरी टर्न येईल ना हा, तर अभव्याची. अभव्याची टर्म जरी आली तरी त्याला पाचही परावर्तन सुरूच राहणार. कोणतंच परावर्तन आपले कसे झाले, अर्धपुद्गल परावर्तन राहिलं म्हणजे 4 परावर्तन नष्ट झाले. भव परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन, काल परिवर्तन, भाव परिवर्तन संपले. फक्त पुद्गल द्रव्य परिवर्तनातलं अर्ध परिवर्तन राहते हानी. त्याच्या ठिकाणी अभव्याच्या ठिकाणी हा प्रश्नच नाही आला ना अर्धपुद्गल परावर्तनाचा. सम्यक्त्व की उत्पत्ति के विषय में ऐसा नियम है कि सर्वप्रथम उपशम सम्यक्त्व होता है, जो अधप्रवर्तकरण, अपूर्वकरण और अनिवृत्तिकरण पूर्वक होता है. उसमें भी मिथ्यात्व का अंतरकरण उपशम होता है और अनंतानंदबंध चतुष्क का अंतरूप उपशम होता है. काय कळालं? उपशम सम्यक्त्व मिथ्यात्वाचा अंतर्करण रूप उपशम ही झाली मिथ्यात्वात प्रक्रिया. आणि अनंतानुबंधीचा काय सांगितला हे पाहिले होते आपण त्या दिवशी. नाही हा अनंतानुबंधी कशा, हा प्रत्याख्यान स्पंजन, चारही कशा यावेळी सत्तेत आहे या जीवाच्या. कोण्या काळात? अंतरायामाच्या काळातही हे 4 आहे. पण अनंतानुबंधीचा एक समय आधी या 3 रूपानं संक्रमण होऊन उदयाला येते. अनंतानुबंधी आपल्या रूपात तर उदयाला येऊ शकत नाही आणि तिथं आहे तर ती उदयाला आल्याशिवाय राहू शकत नाही. त्या काळात जो निषेध आहे तो निषेध उदयाला आलाच पाहिजे. तर उदयाला आपल्या रूपानं न येता तो दुसऱ्या रूपानं येणार आहे. म्हणून त्यांनी शब्द ठेवला आहे अनंतानुबंधी चतुष्क का अनुदय रूप उपशम होता आहे. तिथं अंतरकरण नाही. नियम काय दिला? तिथं अंतरकरण होत नाही. अनंतानुबंधीमध्ये जसं मिथ्यात्वाचं अंतरकरण झालं तर तुम्ही समजाल अनंतानुबंधीचंही असं अंतरकरण झालं असेल तर तसं होत नाही. अनंतानुबंधी तिथं असते त्या काळात, परंतु अशा प्रकारचा ज्याला आपण स्त्रीमुख संक्रमण म्हणतो, उदयाभावी क्षय म्हणतो, ती प्रक्रिया उपशम नाम है. हां, इस सम्यक्त्व का अंतर्मूर्त काल है. इसके होने पर जीव की ऐसी अवस्था प्रकट होती है जिससे उसका चित्त संसार और संसार के कारणों से स्वभावतः हट जाता है. यो तो सम्यक्त्व की उत्पत्ति की प्रक्रिया के विषय में बहुत कुछ वक्तव्य है, पर यहाँ संक्षेप में उसका संकेत मात्र किया है. संसार आणि संसाराच्या कारण या दोन्हीही गोष्टी सम्यक्त झाल्यावर आपोआप त्याची रुची कमी होऊन जाते. संसाराच्या कारणाबाबतची राग एक खंड भिन्न